आता आपण पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित सराव संच 2.1 पाहूया. तर यामध्ये पहिला प्रश्न बघा काय आहे की खालील जी त्रिकुट दिलेली आहेत त्यापैकी पायथागोरसची त्रिकुट कोणती आहेत ती सकारण लिहा असं म्हटलेलं आहे. तर पहिल्या प्रश्नामध्ये पहिला आकडा काय दिले पहा, 3 संख्या दिलेले आहेत तुम्हाला, 3, 5, 4 यांचा क्रम कसाही आहे. तर हे पायथागोरसचं त्रिकुट आहे की नाही ते ठरवा म्हटले. तर हा प्रश्न तुम्हाला 2 मार्काला विचारतात. बघा कसं ठरवणार, सोपं आहे. तर ह्या सगळ्यांमध्ये आपण शिकलेले आहे पायथागोरसच्या प्रमेयाच्या वेळेस हा जर 90 अंशाचा कोन असेल तर 90 अंशासमोरील बाजूला आपण काय म्हणतो, कर्ण. आणि कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते म्हणून त्याला कर्ण म्हणतात. सांगितलं होते मी की पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ कर्ण होता, त्यामुळं असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर सर्वात मोठी बाजू कोणती आहे ती घ्यायची पहिल्यांदा. सर्वात मोठी बाजू म्हणजे कर्णाचा वर्ग काढायचा आपल्याला. सर्वात मोठी बाजू त्याचा वर्ग. कोण आहे सर्वात मोठी बाजू इथे, 5. त्याचा वर्ग करा. 5चा वर्ग येतो 25. तर सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग आला 25. आता उरलेल्या 2 बाजू घेणार, म्हणजे उरल्या 2 बाजू कुठले, 3 त्याचा वर्ग अधिक 4चा वर्ग. तर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग हा कर्णाच्या वर्गा इतका यायला पाहिजे. आला तर हे पायथागोरसचं त्रिकुट आहे म्हणणार, नाहीतर म्हणायचं नाही. 3चा वर्ग येतो 9, 4चा वर्ग येतो 16, 16 9 किती येतं 25. म्हणजे हे दोन्हीही काय आले, डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली बघा. 25 आणि 25च आलं. म्हणून येथे कर्णाचा वर्ग म्हणजे सर्वात मोठी बाजू 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग आहे. समान आहेत दोन्ही. जे एका बाजूचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणून उत्तर काय लिहिणार आपण, 3, 5, 4 हे पायथागोरसचे त्रिकुट आहे. तर एवढं सिंपल प्रश्न आहे, 2 मार्काला वगैरे तुम्हाला पडतं. तर तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, वर्ग करत असताना सगळ्यात मोठी बाजूच घ्यायचं, चुकूनही वेगळी बाजू घेणार नाही आपण. सगळ्यात मोठी म्हणूनच मी इथं लिहून दिले मुद्दाम, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा ते लक्षात येतं. असंच आता दुसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये 4, 9 आणि 12 असे त्रिकुट दिलेलं आहे. मग हे पायथागोरसचं त्रिकुट आहे की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. सर्व याच पद्धतीने येणार आहे, त्यामुळं मी इथं काही बदलत नाही आहे. बघा एवढाच भाग पुसतीये जिथं आकडे होते. मग बघूयात आपण सर्वात मोठी बाजू कोणती आहे, इथं 12 आहे. 12चा वर्ग करणार. 12चा वर्ग येतो 144. आता उरलेल्या 2 बाजू, 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग. 4चा वर्ग येतो 16, 9चा वर्ग 9 9 81. वर्ग कसा काढायचा माहिती सगळ्यांना. 4चा वर्ग जेव्हा म्हणतो तेव्हा 4चा 2 वेळा गुणाकार करतो आपण. 4 चोक 16 असं. 16 अधिक 81 ही बेरीज किती येते बघा, 6 आणि 1 7, 8 आणि 1 9. मग समान आहे का पहा, दोन्ही समान आहे का. इथं 144 आले आणि इथं 97 आहे. मग काय म्हणणार, 12चा वर्ग येथे 144 म्हणजेच 12चा वर्ग आहे. 12चा वर्ग हा 97 इतका नाही, नॉट इक्वल म्हणायचं, समान नाही. 97 म्हणा किंवा 97 हा कुणाचा वर्ग आहे, 2 बाजूंचा वर्ग आहे. 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग म्हणजे 12चा वर्ग हा या दोघांच्या वर्गांच्या बेरजे इतका नाही. मग हे पायथागोरसचं त्रिकुट असेल का, तर फक्त काय शब्द येणार, हे पायथागोरसचे त्रिकुट नाही हा शब्द येईल. कळते. तर या पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं आहे. इतर तुम्ही सोडवता सगळे असेल, समान आलं तर आहे म्हणणार आहे, जर समान नसेल तर काय म्हणणार नाही. तर हे वाक्य इथं महत्त्वाचं आहे, कारण एका बाजूचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे किंवा नाही. असेल तर त्रिकुट आहे, नसेल तर नाही असं लिहिणार आहे. तर याचं कारण एक लिहायचं राहील आपलं. या प्रत्येकाला कारण काय लिहिणार, पायथागोरसच्या प्रमेय लिहिणार का व्यत्यास लिहिणार. प्रमेय काय सांगतो,
90 अंश असेल काय तर प्रमेयामध्ये. बरं काय कारण नाही लिहिलं तरी चालेल, ठीक आहे, राहू दे, सोडून द्या असंच आहे. तर असं उरलेले तुम्ही सोडवता. काय करायचं आहे, सगळ्यात मोठी बाजू घ्यायचं आणि उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. सेम या पद्धतीनं, फक्त आकडे बदलतील तुमचे. म्हणजे एकूण 6 उपप्रश्न आहेत बघा. 2 मी सोडवलेले आहेत, उरलेले 3 तुम्ही सोडवणार आहात. आता याच्यामध्ये अजून एक सांगते तुम्हाला. 11, 60, 61 एक आहे बघा. तर 61चं वर्ग कसं लिहायचं तोंडी ते एक सांगते तुम्हाला. एकक स्थानी जर 1 असेल तर त्याचा वर्ग कसं लिहिणार बघा. तर हा 1 आहे तसा लिहायचा. मग 6ची दुप्पट करायचं. 6ची दुप्पट काय, 6 दोन्ही 12. 12तला फक्त 2 लिहिणार, हातचा 1 आणि 6चा वर्ग करायचा. 6 7 36 आणि 1 37. तर असं येईल. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, 1ला 1, नंतर काय दुप्पट आणि नंतर काय वर्ग, हा क्रम लक्षात ठेवायचा. तर समजा मी तुम्हाला दिले 81, याचा वर्ग कसा लिहिणार. 1 8ची दुप्पट करणार. 8ची दुप्पट काय येतं 16, चा 1, 8चा वर्ग करणार. 8 8 64 आणि 65. असं कुठल्याही संख्यांचा वर्ग आपण करू शकतो. हा क्रम लक्षात ठेवायचा, वर्ग, दुप्पट आणि 1. ठीक आहे. आणि असंच एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचं पण मी सांगितलं होते तुम्हाला. एकक स्थानी जर 5 असेल, म्हणजे आता 65च घेतले मी, 65चा वर्ग काय येतो, तर पहिल्यांदा काय लिहायचं 25 आणि इथं जी संख्या दिलेली आहे त्याच्या पुढची संख्या. म्हणजे आता इथं लिहिणार कसं बघा, n गुणिले n अधिक 1. बघा हे कळतंय की नाही, नाहीतरी इथं कळून जाईल तुम्हाला. 5चा वर्ग किती 25. 6च्या पुढची संख्या क्रमागत 6 गुणिले काय येतं 7. हा गुणाकार लिहायचा इथं. 6 7 42. कळलं का बघा. म्हणजे हे काही लिहायची गरज नाही, हे तुम्हाला कळण्यासाठी आहे. इथून आपण हे लिहिलेलं आहे. असंच समजा आपण 85 घेतलं. चला तुम्ही सांगा आता. 5चा वर्ग 25. 8च्या पुढची संख्या किती येणार 9. 8 9 72. असं तोंडी आपण लिहू शकतो. एकक स्थानी 1 असेल किंवा एकक स्थानी 5 असेल. समजा एकक स्थानी 0 असेल, म्हणजे असं दिलंय, तर काय लिहितो आपण, 0 सोडून देतो. 6चा वर्ग 36. 1 0 आहे, एका शून्याचा वर्ग करताना दुप्पट शून्य वाढवतो आपण. म्हणजे 2 शून्य असतील तर 4 होणार, 3 शून्य असतील तर 6 शून्य होणार. या पद्धतीनं आपण वर्ग काढत असतो. बाकी हा सराव संच सोडवण्यासाठी तुम्हाला 1 ते किमान 30 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत. तर सर्वांनी हे तर लिहून घ्याच, हे एक सोपी ट्रिक आहे. सर्वांनी संख्या आणि वर्ग असा तक्ता करायचा आहे. 1 2 3, 1चा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9. या पद्धतीनं आपल्याला वर्ग लिहायचे आहेत. कुठंपर्यंत लिहिणार आहे आपण 30 पर्यंत. तर हा एक तक्ता पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आता आपण पाहूयात. दुसऱ्या प्रश्नात काय दिले पहा, वाचा सर्वजण. आकृती दिलेली आहे आपल्याला. काय म्हटले आकृतीमध्ये, त्रिकोण MNP, या त्रिकोणामध्ये कोण दिलेला आहे आपल्याला, कुठला कोण 90 अंशाचा आहे म्हटले, कोण MNP, आणि NQ हा लंब काढलेला आहे. तर हा लंब आहे कर्णावर काढलेला. तर प्रश्न काय विचारले, काय काय दिले बघा. MQ दिले तुम्हाला 9, QP दिलेला आहे 4, तर विचारले काय NQ. सिंपल आहे. कुठला प्रमेय वापरणार सांगा. भूमिती मध्याचा प्रमेय. काय भूमिती मध्याचा प्रमेय काय सांगतो. मग भूमिती मध्याचा प्रमेय कधी वापरायचा, जेव्हा
काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर लंब काढलेला असतो. मग त्रिकोण कुठला त्रिकोण आहे हा? काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण MNP मध्ये काटकोन त्रिकोण आहे आणि दुसरी अट काय? कर्णावर लंब काढलेला असला पाहिजे. आता कर्ण कोण आहे याचा कसं ओळखणार? आपल्याला प्रश्नात दिलेला आहे. कोन MNP हा 90 अंशाचा आहे. म्हणजे कर्ण कोण झाला? MP. N जर 90 असेल तर MP हा कर्ण आणि त्यावर लंब काढले. काटकोन त्रिकोण MNP मध्ये NQ हा लंब काढलेला आहे MP वर. हो ना? MP कर्ण आहे म्हणजे N हा 90 अंशाचा आहे असं त्यांनी दिलेलं आहे. असं जर दिलेलं असेल तरच आपण भूमिती मध्याचा प्रमेय वापरू शकतो. तर हे याचं कारण काय लिहिणार? हे दिलेलं आहे आपल्याला, पक्षमध्ये दिलेलं आहे. म्हणून आपण काय लिहिणार? भूमिती मध्याचा प्रमेय. कोण सांगेल काय तर भूमिती मध्याचा प्रमेय? NQ चा वर्ग बरोबर MQ गुणिले QP. तर याचं कारण काय? भूमिती मध्याचा प्रमेय. सोडवा मग. किमती दिलेल्या आहेत तुम्हाला. MQ किती दिलंय? 9. QP दिलंय 4. 9 चौक 36. NQ चा वर्ग मिळाला पहा. आपल्याला NQ काढायचं आहे. वर्गमूळ काढूयात. म्हणून वर्गमूळ काढून मग दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढावे लागतील. आता NQ वर्गचा जर वर्गमूळ काढलो आपण तर वर्गमूळ आणि वर्ग काय होणार? लोप. फक्त काय राहतं? NQ. आणि 36चं वर्गमूळ. वर्गमुळात 36. म्हणून NQ बरोबर 36चं वर्गमूळ निघतं. माहिती आपल्याला किती आहे? 6. तर अशा पद्धतीनं NQ आपण काढला. तर हा सुद्धा प्रश्न तुम्हाला 2 मार्काला येतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, तिसरा काय दिलेला आहे? तिसऱ्या प्रश्नात सुद्धा पुन्हा आकृती दिलेली आहे. आकृती जेव्हा देतात तर सर्वप्रथम प्रश्न वाचत आकृतीचं निरीक्षण करायचं. एक एक वाक्य वाचत आकृतीचं जेव्हा निरीक्षण कराल तेव्हा तुम्हाला त्या आकृतीचा बोध होईल आणि मग कुठला प्रमेय वापरायचं ते लक्षात येईल. तर आकृती काय दिली आहे पहा आपल्याला. त्रिकोण प्रश्नात काय म्हटलंय बघा. आणि PQR अशी नावं दिलेली आहेत आणि हा M आहे. 10 दिलेलं आहे. QM 8 दिलेलं आहे. प्रश्नात काय म्हटलंय? QPR हा 90 अंशाचा आहे आणि PM लंब QR काढलंय. हा PM लंब QR. आता आकृतीत प्रश्नामध्ये हे दाखवलेलं नाही आहे. मग आपण असं गोंधळ करून घ्यायचा नाही की एवढंच कोण 90 दिलंय. तर हा सुद्धा कोण दिलेला आहे, फक्त त्यांनी दाखवलेलं नाही. आपण दाखवून घ्यायचं. मग असं जर 2 90च्या खुणा असतील तर आपण कुठला प्रमेय वापरणार? परत आत्ता जो वापरला तो. कुठला? भूमिती मध्याचा प्रमेय. आता प्रश्नात काय विचारले आपल्याला? QR विचारलेलं आहे. मग QR काढण्यासाठी आधी या भूमिती मध्याचा प्रमेय काय सांगतो? PM चा वर्ग बरोबर QM गुणिले MR. MR आधी काढावं लागेल. या दोघांची बेरीज केलं की QR मिळेल. म्हणजे 2 टप्प्यात आपल्याला हे सोडवावं लागेल. पुन्हा भूमिती मध्याचा प्रमेय वापरायचा म्हणलं की काटकोन त्रिकोण असावा लागतो. मग कुठला काटकोन त्रिकोण आहे इथं? काटकोन त्रिकोण. त्यांनी जे नाव दिलेलं आहे, जर दिलेलं नसेल तर तुम्ही PQR सुद्धा घेऊ शकता. काटकोन त्रिकोण PQR मध्ये P हा 90 अंश दिलाय म्हणजे कर्ण कोण आहे? QR. QR वर लंब काढलाय. प्रश्नात दिलंय बघा. PM लंब QR. हे आपल्याला दिलेलं आहे म्हणा किंवा पक्ष काहीही लिहिलं तरी चालतं. मग असं जर असेल काटकोन त्रिकोणात जर कर्णावर लंब काढला असेल तर काय लिहितो आपण? भूमिती मध्याचा प्रमेय. ह्या शिरोलंबाचा वर्ग बरोबर QM गुणिले MR. कारण काय लिहिणार याचं? भूमिती मध्याचे प्रमेय. याच्यावरती हमखास एक प्रश्न 1 मार्काला किंवा 2 मार्काला असतो पहा. खूप सोपा आहे. फक्त तुम्हाला लक्षात यायला पाहिजे काटकोन त्रिकोणात कर्णावर शिरोलंब काढलेला असला तरच आपण हा प्रमेय वापरणार आहोत. मग कोणकोणत्या किमती दिल्या बघा. PM दिले आता 10चा वर्ग बरोबर QM दिले 8. MR काढायचे. 10चा वर्ग येतो 100 बरोबर 8 गुणिले MR.
मला 8 नको आहे, घ्या त्याला डावीकडे. चिन्ह बदललं की तो अंशस्थानचा कुठं जाणार आहे? छेदस्थानी. जे यमार मिळायला आपल्याला भाग जातो बघा, इथं 4ने जातो. 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, बाकी उरली 2, 4 पंचे 20. 25/2 आलं पहा. आणि 25च्या निम्म, 25/2 म्हणजे काय? 25च्या निम्म किती येतं? 12.5. किंवा तुम्ही भाग घाला, बेक बे, बे दुणे 4, 5तून 4 गेले, बाकी उरली 1, पॉईंट घेतला, बे पंचे 10. तर किती आलं? 12.5. तर आपल्याला यमार नाही काढायचं आहे. प्रश्नात काय विचारले बघा. बघा म्हणले की निरीक्षण करत जावं प्रश्नाचं. काय म्हटले? QR काढायचं आहे आपल्याला. मग QR कसं काढणार? QR बरोबर QM अधिक MR. कारण प्रश्नात दिले बघा, कोण कुणाच्या दरम्यान येते. Q दरम्यान, M दरम्यान, R असं जर दिलं असेल तरच हा QR मोठा झाला आणि तो मोठा या QM आणि MR यांच्या बेरजे इतका असतो. हे दरम्यान तर खूप महत्त्वाचं आहे बघा. मग सोडवा. हे कळतंय ना सगळ्यांना? QMR दरम्यान असतील तर हे दोन छोट्यांची बेरीज म्हणजे मोठ्या इतकी असते. QR काढायचं आहे आपल्याला. QM किती आहे? QM आपण आत्ताच घेतलेले 8 अधिक MR काढलेले 12.5. बेरीज करा. तर ही बेरीज करताना पण नीट लक्ष द्यायचं आहे. 8 म्हणजे काय आहे? 8.0 आणि 12 पॉईंट एकाखाली एक पॉईंट मांडून मग बेरीज करायची. 0 अधिक 5 किती येतं? 5. 8 आणि 2 10, हातचा परत 12 आणि 8 माहिती तुम्हाला. 12 आणि 8 किती येतं? 20. पॉईंटला पॉईंट येईल. तर QRची किंमत आपल्याला किती मिळाली मग? शेवटचं उत्तर आपलं QR काढायचं आहे. QR बरोबर 20.5. हे झालं आपलं उत्तर. तर हे पण काही अवघड होतं का बघा. कृतीला वगैरे बऱ्याचदा विचारलेलं आहे हे, तर लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे, चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलंय पहा. आकृतीचं निरीक्षण करा आणि तुम्ही सांगू शकता कोणता गुणधर्म इथं वापरायचे. काय दिलेले आकृतीमध्ये? त्रिकोण PSR दिलेले आणि ह्या त्रिकोण PSR मध्ये आपल्याला विचारले काय बघा. एक कोण जर 30 अंशाचा दिसतोय आपल्याला तर कुठला प्रमेय वापरावा लागेल? गेल्या वर्षी आपण वापरलेले 30, 60, 90 अंशाचा प्रमेय वापरावा लागेल. तर हा बऱ्याचदा पडलेला प्रश्न आहे. सर्वांनी याला इम्पॉर्टंट करून ठेवायचं आहे. आता विचारले काय आपल्याला? RP आणि PS. हा RP आणि PS ह्या दोन गोष्टी विचारलेल्या. मग कसं काढायचं? तर यासाठी तुम्हाला 30, 60, 90 अंशाचे जे दोन सूत्र तुम्हाला दिलेले आहेत ते सूत्र माहीत असायला पाहिजे. तर इथं प्रश्नात बघा 30 अंशासमोरची बाजू त्यांनी दिली आहे. मग त्यावरून आपण कर्ण काढू शकतो आणि कर्ण मिळाला की हा कोण जो R आहे तो आपोआप 60 अंशाचा असणार आहे. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. म्हणजे हा 90 आहे, हा 30 आहे. बेरीज किती झाली दोघांची? 90 अधिक 30 120. आणि तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. 180 मधून 120 गेले किती राहतात? कोण Rचं माप येतं 60. मग पहिल्यांदा आपण तेच लिहून घेऊयात. कोण R बरोबर 60 अंश. डायरेक्ट लिहिलं तरी चालतं कारण 30, 90 असेल तर तिसरा कोण हमखास 60च असणार आहे. ठीक आहे. मग कोण R 60 आहे म्हणजे हा त्रिकोण कसला झाला? 30, 60, 90चा. म्हणून त्रिकोण PSR हा कसला त्रिकोण आहे? 30, 60, 90 अंश मापाचा त्रिकोण आहे. मग असा जर त्रिकोण असेल तर याचं प्रमेय आहे जे आपण सूत्राच्या रूपात पाहिलं होतं. काय आहे सूत्र पहिलं? म्हणून पहिला आकडा 30 अंशासमोरील बाजू. हे तुम्ही नीट लिहायचे समोरील बरं का. 30 अंशासमोरील बाजू ही काय असते? 1/2 गुणिले कर्ण. मग आता 30 अंशासमोरची बाजू नाही काढायची आपल्याला, दिलेली आहे पण कर्ण नाही दिले. कर्ण काढता येईल आपल्याला. मग 30 अंशासमोरची बाजू किती दिली आहे? 6 बरोबर 1/2 गुणिले कर्ण.
कर्ण लिहा किंवा प्रश्नात काय दिले, आर पी दिले का, आर पी लिहिला तरी चालतं, आर पी लिहूयात. मग आर पी काढायचं आहे मला. हा 2 छेदस्थानी बघा, 1/2 आहे. 2 इकडं डावीकडे जाताना छेदस्थानचा कुठं जाणार, अंशस्थानी, म्हणजे भागिलेचा काय होणार, गुणिले, बरोबर आर पी. म्हणून 6 दोन्ही किती येणार, 12. आर पीची किंमत किती आली, 12 आली पहा. तर पहिली किंमत आपल्याला विचारली होती, 3 मार्काला हा प्रश्न पडतो. तर ही पहिली किंमत काढण्याला अर्धा मार्क. तर यामध्ये ह्या सूत्राला अर्धा मार्क असतो. म्हणजे काही जरी नाही केला, 30, 60, 90 दिसलं एवढं तरी तुम्ही लिहू शकता. तर ह्या सूत्राला तुम्हाला अर्धा मार्क मिळतो. त्यानंतर दुसरा आकडा आपल्याला आता काय काढायचं आहे, एस पी काढायचं आहे. तर हा कोन आर किती मापाचा आहे, 60, म्हणजे 60 अंशासमोरची बाजू काढायची आपल्याला. 60 अंशासमोरील बाजू. तर सूत्र काय आहे, कोण सांगेल, काय सांगितलं होते, हे जे सूत्र आहे याच्या फक्त अंशस्थानी काय मांडायचं, कर्णी 3/2 गुणिले कर्ण. आता आपल्याला 60 अंशासमोरची बाजू काय आहे, त्याचं नाव एस पी. पी एस म्हणले बघा प्रश्नात, पी एस काढूयात. पी एस बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण आपला किती आला, आर पी किती आलंय, 12. तर इथं लगे लिहून घ्यायचं, आर पी किती आलंय, 12. तोंडी येतं बघा, हा 30 असेल तर काय सांगितलं होते काल मी, कर्णाच्या काय असते, ही बाजू निम्मी असते. म्हणजे कर्ण हा या 30 अंशासमोरील बाजूच्या दुप्पट असतो. हा 6 असेल तर 12. आणि हा काय सांगितले, तोंडी सांगा, 6 गुणिले वर्गमुळात 3 येतं तोंडी, तरी पण आपण सोडवायचं. बेकबे बेसख्ख 12. म्हणून पी एस बरोबर काय राहिलं, 6 वर्गमुळात 3. बघा लक्षात येते का. तर असं सिंपल उदाहरणसुद्धा बऱ्याचदा विचारलेलं आहे. तर सर्वांनी याची तयारी करायची आहे. पुन्हा एकदा सांगते बघा, एकदा आपल्याला 30 अंशासमोरची बाजू माहीत असेल, त्याच्या दुप्पट केलं की कर्ण मिळतो. आणि 30 अंशासमोरील बाजूला वर्गमुळात 3 न गुणलं की 60 अंशासमोरची बाजू मिळते. तुम्हाला कर्ण दिला तर काय करायचं, कर्णाच्या निम्म करायचं 30 अंशासमोरची बाजू, आणि याला वर्गमुळात 3 न गुणलं की 60 अंशासमोरची बाजू. जेव्हा तुम्हाला ह्या पायऱ्या लक्षात येत नाहीत, असं तोंडी जरी लिहिला तरी सुद्धा तुम्हाला उत्तराचे 1-1.5 मार्क मिळून